उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना दहशतवादी विरोधी पथकाचे अंमलदार यांना सूचना देऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने दिनांक 14 मे 2024 रोजी वरिष्ठांनी दिलेल्या सूचना आणि आदेशाप्रमाणे दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार पवार हेमंत मेड, राहुल मेहेंदळे असे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल प्रकाश लॉज, नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या साई लॉजमध्ये थांबलेल्या इस्मांकडे चौकशी करत असताना एका खोलीतील 4 अज्ञात इस्मांवर संशय आला। त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये बनावट कागदपत्रे मिळून आली। यामध्ये अवधेश नारायण समाघर उपाध्याय वय वर्ष 41, नितीन नाथा महाले वय वर्ष 38, अरुण पंजाबराव गरुड वय वर्ष 45, सबीन कैलास शिरसाट वय वर्ष 38 असे 5 संशयित आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय। यापैकी अवधेश नारायण रामाधर उपाध्याय याच्याकडे त्याचा स्वतःचा फोटो असलेले वेगवेगळे नाव आणि क्रमांक असलेले 3 आधार कार्ड, इतर बनावट कागदपत्रे आणि इतर 3 इस्मांकडे बनावट रेशन कार्ड, महसूल विभागांचे बनावट शिक्के मिळून आले। सदर चौकशीमध्ये त्यांच्यातीलच काही साथीदार बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड तयार करून त्याद्वारे बोगस जामीनदार नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या न्यायालयात हजर करून आरोपींचा जामीन करून घेत असल्याचं निष्पन्न झालंय। ही कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथक आणि कर्मचारी यांनी केली आहे। माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर असणारे हॉटेल लॉजेस चेक करणं, वेगवेगळ्या ह्याच्या सिम कार्डच्या अनुषंगाने चेकिंग करणं, हे उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते। काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे पोलीस हवालदार 1851 पवार, पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी थांबलेले जे काही इसम होते, 4 इसम त्यांना संशयितरित्या या ठिकाणी वाटले। तर त्या सदर 4 इसमांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे काही बनावट डॉक्युमेंट या ठिकाणी आढळले, बनावट आधार कार्ड सापडले आणि त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता आणि काही गोपनीय माहिती या ठिकाणी घेतली असता असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या न्यायालयामध्ये बनावट जामीनदार देण्याकामी कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे, बनावट पॅन कार्ड बनवणे, बनावट 7-12 उतारा या ठिकाणी तयार करून आरोपींना जामीन देण्याच्या बाबतीमध्ये ते काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सदर ठिकाणी नाशिक रोड या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास API सूर्यवंशी या ठिकाणी करत आहेत। सदरची जी कामगिरी आहे ती माननीय CP सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन मधले DBचे अधिकारी, कर्मचारी आणि आमचे दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचारी यांनी केलेली आहे। कुठल्या कोर्टामध्ये यांनी अशा पद्धतीच्या बनावट जामिनीसाठी दस्तऐवज सादर केल्याची माहिती? आता प्राथमिक तपासामध्ये त्यांनी नाशिक इथल्या कोर्टामध्ये या ठिकाणी केलेला आहे, नाशिक रोडच्या कोर्टामध्ये दिल्याचं सांगितलेलं आहे, सिन्नर मधल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे आणि पुणे इथल्या कोर्टामध्ये असे जामीन दिल्याचं सांगितलेलं आहे। ही कागदपत्र फक्त कोर्ट जामिनीसाठीच त्यांनी वापरली की अजूनही काही वेगळी शंका आहे की अजून दहशतवाद विरोधी पथक असेल किंवा बरोबर विभागाकडून त्याची तपासणी करण्यासंदर्भात काय पावले उचलतात? सध्या ही कोर्ट तपासाकामी वापरली गेल्याचं निष्पन्न झालेलं आहे, पण जो काही पुढील तपास आहे त्यांनी अजून कुठल्या प्रकारे कागदपत्र वापरलेली आहेत का किंवा इतर कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्याचा वापर झालेला आहे का ह्याचा तपास पोलीस करत आहेत। ही जी संघटित ही सगळे संशयित आहेत हे फक्त नाशिक पुरतं आहे की याचं जाळं राज्यात पसरल्याचं संशय? सध्या जे आरोपी आहेत ते नाशिक पुरते असल्याचं मर्यादित लक्षात आलेलं आहे, पण ह्याचं जाळं आणि नेटवर्क हे पुण्यामध्ये वापरलेले आहेत, सिन्नरमध्ये वापरलेले आहेत, तर त्याच्यामुळे असू शकते तपासामध्ये त्या सगळ्या गोष्टी पुढे निष्पन्न होतील। तपास चालू आहे, जर कुणी लक्षात आलं तर त्या पद्धतीने सर्वांवरती या ठिकाणी कारवाई होईल। जागर जनस्थानसाठी संदीप नवसेसह अश्विनी पुरी, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान।
मुंबई येथे वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घाटकोपर येथील लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळून या ठिकाणी उभी असलेली अनेक वाहने आणि लोकांवर कोसळल्यामुळे 14 जणांचा यामध्ये जागेवर मृत्यू झालाय, तर 74 जण जखमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर मृत्यू पावलेल्या व्यक्तींना 5 लाखांची मदत घोषित करून जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। भडगाव तालुक्यात कसगाव व पासडीच्या मध्ये कापूस जिनिंगजवळ सकाळी 9 वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाची बस अचानक बंद पडल्याने भर उन्हात प्रवाशांना तब्बल 3 तासाहून अधिक वेळपर्यंत उन्हात बसावे लागले। तरी देखील पर्यायी बसची व्यवस्था एसटी महामंडळाकडून होत नसल्याने हतबल प्रवाशांना पुढील प्रवासासाठी जळगाव चांदवड रस्त्यावर रास्ता रोकोचा प्रयोग करावा लागल्याने कसगाव परिसरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। स्थानिकांनी व प्रवाशांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार एरंडोल डेपोची गाडी नंबर MH20BL 2652 पुण्याच्या दिशेने जाणारी एरंडोल पुणे चिंचवड ही बस तांत्रिक कारणांमुळे सकाळी 9 वाजेच्या सुमारास कसगाव पासडी गावाच्या मध्ये बंद पडली। तब्बल 3 तास बस चालूच होत नसल्याने प्रवाशांना तब्बल 3 तास उन्हात काढावे लागले। अनेक वेळा विनंती करूनही दुसऱ्या बसची व्यवस्था होत नसल्याने मोठी नाराजी व्यक्त करून प्रवाशांनी उग्र रूप धारण केले होते। त्यात बसचे चालक वाहक व प्रवाशांमध्ये प्रचंड शाब्दिक वाद झाला। अखेर पाचोऱ्याच्या दिशेकडून येणाऱ्या बसमध्ये संबंधित प्रवाशांना बसवल्यानंतर या 3 तास चाललेल्या वादावर पडदा पडला। मात्र या सर्व बाबींमुळे एकच चर्चेला उधाण आले होते। दरम्यान बंद पडलेल्या बसबाबत प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त करून आम्हाला एसटी महामंडळाकडून सहकार्य मिळाले नसल्याचे प्रवाशांच्या नातेवाईकांनी सांगितले। तर अनेकांकडून दुसरे वाहन थांबवले जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली। तसेच संबंधित बंद पडलेल्या बसमधील चालक वाहकांनी सांगितले की आम्हाला प्रवाशांनी सहकार्य केले नसून आम्ही दुसऱ्या बसची व्यवस्था करीत होतो, मात्र दुसऱ्या बसमध्ये बसण्यास प्रवाशांनी नकार दिला व उलटा आमच्यावर शिव्या देऊन अपमानित करण्यात आल्याचा आरोप चालक वाहकांनी केले आहे। त्यामुळे प्रवासी व चालक वाहकांकडून एकमेकांवर आरोप झाल्याचे या निमित्ताने दिसून आले। जागर जनस्थानसाठी आमीन पिंजारी, कसगाव तालुका, भडगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दिंडोरी मतदारसंघ येथे महाविकास आघाडी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येवला येथील माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर उत्तर देताना काय म्हणाले, बघूया। किंवा अन्य काही लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून महाविकास आघाडीला हात, मशाल किंवा तुतारी वाजवणारा माणूस याला मतदान सर्रास करताना दिसतात। लोक विचलित झालेले नाहीत। हा यावेळी महाविकास आघाडीचा मोठा विजय असण्याची नांदी आहे असं मला वाटतं। आपण आपल्या माणिक भाऊनी प्रदेश उपाध्यक्ष ज्या आपल्या शेजारी बसले त्यांनी असा उल्लेख केला की 48 जागा येतील आणि आपले अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान देखील होऊ शकतात। काय वाटतं, इंडिया मध्ये जर 48 जागा महाराष्ट्रातून आल्या किंवा 40पेक्षा अधिक जागा आल्या तर पवार साहेबांना पंतप्रधान पदाची संधी दिली जाईल? आता हा पुढचा प्रश्न आहे। आमच्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी एकत्रित बसून त्यांचा निर्णय करणार आहेत ते, त्यामुळे त्याच्यात कुठेही विसंगती तयार करण्याची माझी इच्छा नाही आहे। पवारसाहेब निश्चितपणाने माणिकराव भाऊंचं पवारसाहेबांचं प्रेम आहे, त्यामुळं पवारसाहेबांची सगळ्या समर्थकांची ही आशा आहे, अपेक्षा आहे। पण इंडिया आघाडीत समन्वयाने काम चालतं, त्यामुळे सगळ्यांशी एकत्रित बसून जो निर्णय होईल आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व जे असेल त्यांना सगळी मान्यता देतील आणि तीच व्यक्ती पंतप्रधान होईल याची चर्चा आज करणं योग्य आहे। पाटील साहेब, आपण ज्या पद्धतीने सांगितलं जर 32 ते 35 सीटं जे आहे तर आपले निवडून येतील, समजा हे जर निवडून आले तर उद्या जे काही राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेले ते आमदार जर परत येण्याची इच्छा व्यक्त केली तर आपण आपल्या पक्षात परत घेणार नाही। आता काय झालं आहे की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे। नवे चेहरे आमच्या पक्षात आता पुढे यायला लागलेले आहेत। तरुण मुलं त्या मतदारसंघातली
अतिशय चांगलं काम करत आहे. त्यामुळं आम्हाला अजिबातच त्या ठिकाणी पर्याय नसेल तर तुम्ही म्हणताय त्या पर्यायाचा कदाचित विचार नाही. जवळपास 70-80% जागा जिथं आम्ही लढणार आहोत तिथं आता नवी जनता, नवीन कार्यकर्ते, नवे चेहरे पुढे यायला लागले आणि तरुणांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार साहेब हे नेहमीच पुढे राहिलेले आहेत. आम्ही कशातून पुढे आलो तर 99 साली आम्हा सगळ्यांना संधी दिली. तसंच पवार साहेबांना महाराष्ट्रात पुन्हा एकदा तरुण पिढीला आकार देण्याचा, दिशा देण्याचं काम करायचं आहे आणि त्यामुळे नव्या चेहऱ्याला घेऊन पवार साहेब कदाचित पुढच्या निवडणुका लढवतील असा माझा अंदाज आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवार साहेब तर यांना सहानुभूती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळेच हे जे काही आपण सांगतायत किंवा 30-32-35 सीटं निवडून येतील तर असं आपल्याला वाटतंय. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, त्यांच्याशी मी सहमत आहे. कारण महाराष्ट्रभर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब या दोघांना प्रचंड सहानुभूती आहे आणि त्याचबरोबर राहुल गांधींचं जे नेतृत्व आहे त्यालाही लोकांची बऱ्यापैकी चांगली मान्यता आज महाराष्ट्रातच नाही तर देशभर मिळते. त्यामुळे त्या सगळ्याचा परिपाक म्हणून आम्हाला फार चांगला प्रतिसाद आहे. नांदगावच्या आमदारांनी सुहास गांधी यांनी भुजबळांवर आरोप केले की आपण महाविकास आघाडीचा प्रचार करताय असे आरोप केले होते. त्यांचं बरंच वाक्युद्ध रंगलं. यात एक तथ्य आहे का खरंच भुजबळ आपल्या महाविकास आघाडीला मदत करतात? मला अजून काही असं निदर्शनाला आलेलं नाही आहे की ते मदत करतायत किंवा नाही. मी आत्ता आजच आलो आहे. आता आज उद्या 2 दिवस आहे मी या भागात. त्यावेळी अंदाज घेऊन मी तुम्हाला सांगेन तरी आजची माहिती. या ठिकाणी कांद्याचा ज्वलंत प्रश्न आहे आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते. हे काय सांगतो? कांद्याचा ज्वलंत प्रश्न या भागात आहे. नगर, नाशिक, जळगाव सगळ्या कांदा उत्पादक भागामध्ये, पुणे शहर जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी कांदा उत्पादकाला प्रचंड असा तोटा केंद्र सरकारच्या धोरणामुळं मागच्या 6 महिन्यात सहन करावा लागतो. आता आज येऊन मोदी साहेब काहीतरी आश्वासन देतील किंवा काहीतरी सकारात्मक बोलतील पण त्याला आता अर्थ नाही. पूर्ण वेळ निघून गेलेली आहे. कांदा उत्पादकांना नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांची जी धोरणं आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारच्या सगळे धोरणं चुकीच्या पद्धतीनं झाले आहेत. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिलं तिथं शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला कारण खतं महाग झाली. सगळ्या अवजारांच्यावर आणि खतांच्यावर GST लावण्यात आला आणि शेतकऱ्यांना भरडण्याचं काम मागच्या 5 वर्षात केलं. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर भारतातला शेतकरी भारतीय जनता पक्षाचे विरोधी आज काम करतो. आज काही शेतकऱ्यांना नजरकैद केलेलं आहे. पंतप्रधानांची सभा होणार म्हणून ज्यांनी कांदा उत्पादकांच्या वतीनं आंदोलनात भाग घेतला आणि कांद्याचे दर वाढले पाहिजेत, कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे, कांद्यावर निर्यातीचे 40% कर लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे. या सगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली त्यात ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांनी ॲग्रेसिव्हली भाषणं केली, ज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली या सर्वांना मोदी साहेब येणार आहेत म्हणून अटक करण्यात आली. आज याच वेळी नाशिक जिल्ह्यामध्ये वणीला सभा आहे पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरेंची नाशिकला सभा आहे. या दोन्ही सभांना आमचे प्रमुख कार्यकर्ते जाण्याच्या इच्छेत आहेत. ते प्रमुख कार्यकर्ते आमचे मुद्दामून अडकवलेले आहेत. त्यांना या दोन्ही सभांना जाऊन काहींना भाषणं तिथं जाऊन करायचे. त्याच्यात लोकशाहीचा गळा कसा घोटण्यात येतो हे यातून दिसतं. मी पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला आजही आवाहन करेन की त्यांनी आमचे कार्यकर्ते आमच्या सभांना येणारे हे त्यांनी अटकेत घातलेत असा याचा अर्थ होतो. आमच्या सभा चांगल्या होऊ नये, आमच्या सभेत गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन बळाचा वापर करते की यातला कोणीही माणूस हा नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन तिथं गोंधळ करणार नाही
कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात पूर्ण जिल्हा गेलेला आहे. त्यामुळे त्यांच्या सभेत जाऊन त्या ठिकाणी काही करण्याची आज आवश्यकता आम्हाला कोणाला वाटत नाही. तर शरद पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावी. अनेक ठिकाणी आतापर्यंत पैसे वाटप केल्याचा प्रकार आलेला आहे आणि याचा परिणाम जो आहे तर तो मतांवर होतो. प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि सर्व ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या तिथं आम्हाला वाईट अनुभव आला. शेवटच्या 2-3 दिवसात सर्व प्रकारचा अवलंब होतो आणि निवडणूक आयोग डोळे बंद करून बसतो. कोणताही सरकारी अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा त्याच्या बाबतीत कुठेही तक्रार करून देखील जात नाही. त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही अशा प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट ब्रेक करणारे लोकांच्या विरोधी कोणती कारवाई प्रशासन करत नाही. ही आमची प्रमुख तक्रार आहे आणि अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आम्ही केलेल्या आहेत. बीडमध्ये तर परळीमध्ये आमच्या तिथल्या उमेदवारांनी रिपोलची देखील मागणी केलेली आहे, पण त्या ठिकाणी बीडचे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग या बाबतीत कोणतीही कारवाई करत नाही. पाटील साहेब, आपण आज मंत्री भुजबळांच्या मतदारसंघामध्ये आहात. भुजबळांनी आपले महायुतीचे उमेदवार भारती पवार यांना असा शब्द दिला आहे की मी 1 लाख मतांचं मताधिक्य तुम्हाला देईल. आपल्या सभेत आज असा सूर निघाला की 60,000 मतांनी बगरे येतील. नेमकी काय वाटतं तुम्हाला की याचा भुजबळांच्या बळाचा काही भारती पवारांना फायदा होईल की काय परिणाम होईल आगामी? माहीत नाही मला, पण मी सकाळपासून ज्या ज्या कार्यकर्त्यांशी बोललो सगळेच म्हणतात की 50, 60, 70 हजारापर्यंत आपल्याला मताधिक्य मिळेल. आमची बगरे सरांची सीट, तुतारी वाजवणारा माणूस यांच्या चिन्हावर उभी केलेली सीट राष्ट्रवादीची आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजय होईल असं सगळीकडे वातावरण आहे. आता इथं जर आमच्या विरोधी बाजूला 1 लाख मताचं मताधिक्य देण्याची इच्छा कुणी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला जे काही माहिती मिळालेली आहे इथं आमचाच उमेदवार मोठ्या मताने विजयी होईल आणि या मतदारसंघात विशेषतः 50 ते 60 हजार मताचं मताधिक्य एवढ्यात आमच्या उमेदवाराला मिळावं अशी सर्वांची अपेक्षा आहे. साहेब, तुम्ही महाराष्ट्रावर काही ठिकाणी निवडणूक झाली होणार आहे, एकूण काय कल असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनंच ही निवडणूक हातात घेतली आणि पुढारी असो का नसो पण जनता पुढे जाते आणि जनतेला या देशातला संविधान वाचवायचं आहे. महागाईवर, बेकारीवर जनता प्रचंड त्रासलेली आहे. GST कराची आकारणी चुकीच्या पद्धतीनं झाली आहे. गॅस महागला आहे, पेट्रोल महागला आहे, डिझेल महागला आहे. आंतरराष्ट्रीय किमती कमी झालेल्या असताना देखील याचा मनस्वी राग जनतेला आहे आणि म्हणून जनताच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज काम करते आणि त्यामुळे 32 ते 35 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील असा मला विश्वास आहे. या मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार उभा आहे, त्याचा काही परिणाम होऊ शकतो का आपल्या याच्या उमेदवारावर? वंचितचा परिणाम होणार नाही आणि महाराष्ट्रात लोकांना हे लक्षात आलेलं आहे की काही लोकांनी उमेदवार उभे केलेले आहेत की भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी उभे केलेले आहेत असं बऱ्याच ठिकाणी लोक बोलतात, मी बोलत नाही. आणि लोकांना लक्षात आलेलं आहे की मतं आपली विभागली तर भाजप निवडून येईल आणि म्हणून वंचित असे. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला.
अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अजून बरेच असे आरोप केले जातात आपल्याला शिवसेनेचे आणि बीजेपीचे मतं खाण्यासाठी उभं केलं. लोकांनी आपल्याला का निवडून द्यावं? बाबाजी म्हटले जो फंड येतो त्याच्यात माझं काय? द्वैत संमिश्र आमच्या विचारांचा द्वैत पक्ष असेल. तुमचा विचार हिंदुत्ववादी, म्हणजे मग हिंदुत्ववादी विचाराचा कोणता पक्ष? नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर आज आपल्या बरोबर जनार्दन सामंतचे शिष्य शांतिगिरी महाराज 18 लोकसभेचे उमेदवार आज आपल्या जागर कट्ट्यावर आलेत. आपल्या विनंतीला मान देऊन बाबाजी आपण आज आला तिथं. बाबाजी आज आपण लोकसभेच्या ह्या 18व्या पर्वात आपण उमेदवार म्हणून उभे आहात आणि लोकांनी आपल्याला का निवडून द्यावं? आपल्याला काय वाटतं? आज आपण सांगावं लोकांना या विषयावर. ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी स्वामी महाराज यांच्या चरणी व भारत मातेच्या चरणी वंदन करून, तसंच ही भूमी परवा रामचंद्राची आणि हनुमान जन्मस्थान हनुमान आणि परमदेवाच्या चरणी वंदन करून हे आपण पाहतो. राजकारणासंदर्भामध्ये विचार केला तर पूर्वीचं राजकारण आणि आजचं राजकारण जमीन आसमानाचा फरक आपल्याला पाहायला मिळेल. मग त्या दृष्टिकोनातून आमचे भक्त परिवाराने बैठक घेतली आणि बैठकीमध्ये एक निर्णय करण्यात आला की चांगले, आणि त्यात कोणता विचार मांडण्यात आला की आजकाल जे लोक म्हणत आहेत की राजकारण करणं हे चांगल्या माणसाचं काम नाही. हा जो मुद्दा अत्यंत चुकीचा आहे. कारण राजकारणाचा अर्थ, खरा अर्थ काय? समाजसेवा करण्याचं प्रभावी साधन म्हणजे राजकारण आहे. राजकारण आणि मग प्रभावी साधन हे राजकारण आहे. मग राजकारणात चांगली माणसं आली पाहिजे की नाही. आणि मग त्या दृष्टिकोनातून असा विचार आमच्या सर्व भक्त परिवाराने केला आणि त्यांनी सुरुवात म्हणून त्यांनी बाबांना या वेळेला बाबांना त्यांनी प्राधान्य दिलं आणि या राजकारणाच्या कड्यामध्ये बाबांना त्यांनी या वेळेला उतरवलं. बरोबर आहे. पण आज राजकारणाची जी परिस्थिती झाली, अतिशय आरोप प्रत्यारोप, किंवा आज तुम्ही ह्या सगळ्या तुमच्या अनुयायांना घेऊन चालता आणि राजकारणाची एकदम खिचडी झालेली सगळी, म्हणजे राजकारण चांगल्या माणसांनी करूच नाही असं तुम्ही मागाशी म्हटले. पण ह्या राजकारणाला रिपेअर करावं किंवा याचं सुधारित प्रकार आपल्या लोकसभेत यावा असं तुम्हाला वाटतं का? तर त्यासाठी आमच्या भक्तप्रवाहाने एक नारा दिलेला आहे, जरा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा. की जे गलिच्छ राजकारण झालेलं आहे की त्याला शुद्ध करणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये शुद्धता जशी महत्वाची असते. जसं बघा आपण पाहतो शेतकरी सुद्धा काय करतो, आपल्या शेतात पीक पेरतो तर त्यातलं गबाळ काढून टाकतो तर त्याला पीक चांगलं येतं. त्याप्रमाणे आपण बघा आजकाल पाणी बघा, पाणी पिताना सुद्धा ते शुद्ध करावं लागतं आजकाल मशीन द्वारे, तर आपली प्रकृती चांगली राहते. अशा रीती प्रत्येक गोष्टीमध्ये शुद्ध होणं गरजेचं आहे. तसंच या राजकारणामध्ये गलिच्छपणा आलेले आहेत त्यासाठी आमच्या भक्तपर्यंत नारा दिलेले आहेत. आणि सर्वात मुख्य मुद्दा घेऊन चाललेला आहे की राजकारण हे चांगल्याच माणसाचं काम आहे. कारण लोकशाहीचं संसद भवन हे आपलं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये ही चांगली लोक जर राहिली तर काहीतरी भारतात वैविध्य घडू शकतं. कारण काय, याचा राजा तथा प्रजा, याचा राजा तसा घरचा कारभारी चांगला संस्कारित तर ते घर बरोबर गेलं येतं. जर घरचा कारभारी जर व्यसनी असेल, बिघडला असेल तर ते घर. जसं बघा आता आपलं जागर जनस्थानाचा की नाही, आज आपलं हे ऋतू आहे त्याला आपल्यासारखे बघा काहीतरी विद्वान किंवा त्याला इतर जे माणसं आपल्याला मिळाले म्हणून या ऋतुरायांची काही प्रगती होताना आपल्याला दिसते. नाही तर बघा जर तज्ञ माणसं नसते तर ही उत्तरायणी वाढली नसती. बरोबर. बाबाजी, मागच्या 15 वर्षात लोकसभेत माझ्या मते एकही प्रश्न विचारला गेला नाही असं लोकांचं मत आहे. आणि आपण निवडून आला तर प्रश्न विचाराल का? नाशिकचे प्रश्न ठेवाल का तुम्ही? दुसरा महत्वाचा विषय, नाशिक हे ऐतिहासिक शहर आहे. त्याच्यानंतर नाशिक शहर हे वाराणसी, उज्जैन ह्या लेवलचं शहर आहे. पण आज वाराणसी कुठं गेलं, उज्जैन कुठं गेलं, त्यामध्ये नाशिकची प्रगती नाहीये. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर बाबांशी बघा आपल्या आवाज या लोकसभेमध्ये निश्चित बघा बाबा आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. कारण ही आमची नाशिकची मतदारसंघाची भूमी
ही प्रभू रामचंद्राची वनवासाची भूमी आहे. नवीन नवे हनुमंत जन्मस्थानात आहेत. नवीन नवी द्राक्ष आणि कांदे असतील या पिकांचं प्रसिद्ध अशी भूमी आहे. अशा अनेक माध्यम ही भूमी प्रसिद्ध आहे. आणि म्हणून त्यासाठी हे जे काही प्रश्न, अनेक समस्या प्रश्न या ठिकाणी बाबांना जाणवले की आम्ही ज्यावेळेला अनेक गावागावांमध्ये गेलो तर गावगावी गेला असताना आणि अनेक गावांनी आम्हाला प्रश्न विचारले किंवा सांगितलं त्यांनी की आमच्या रस्त्याच्या अडचणीत, आमच्या पाण्याच्या अडचणीत, आमच्या ज्या विधवा आहेत त्या महिलांना जे अनुदान सरकारचं दिलं जातं त्यामुळे अजून मिळत नाहीत, त्या पण विजेचा प्रश्न आहे. त्या अशा अनेक कितीतरी प्रश्न बघा व्यथा त्यांनी आमच्यापुढे त्या ठिकाणी मांडल्या. आणि म्हणून या व्यथा हे प्रश्न हे सोडण्याचे निश्चित बघा बाबा येणाऱ्या काळात कुंभमेळा आहे बाबाजी. तर कुंभमेळ्याविषयी काय वाटतं आपल्याला? जर समजा आपण निवडून आलात तर कुंभमेळा आपल्या मते कसा झाला पाहिजे? आतापर्यंत अनेक कुंभमेळा काय आपल्या या नाशिक मध्ये झाल्या असतील. मात्र बाबांनी निश्चित संकल्प विचार केलाय. यावेळेचा कुंभमेळा यापूर्वी अनेक कुंभमेळा झाले त्यापैकी आगळा वेगळा याने आपल्याला पाहायला मिळायचं राहणार नाही. आपल्याला काय वाटतं, देश आणि धर्म टिकला पाहिजे? तर बघा, धर्म टिकला तर देश टिकेल. लक्षात घ्या, काय धर्म टिकला देश टिकेल. म्हणून हे कुंभमेळा हे बघा फार मोठं बघा धर्माचं भीम धर्माबद्दलची आस्था किंवा प्रेम निर्माण करायचं फार मोठं साधन आहे. या माध्यमातून हा जो कुंभमेळा येणार या कुंभमेळ्यात जो निधी मिळेल त्याला 1 रुपया इकडे तिकडे न जाता तो निधी संपूर्ण कसा खर्च करता येईल अशा या माध्यमातून आम्ही त्यांनी विचार केलेला आहे. आपण बाबाजी निधी हा विषय काढला. बघा आता काय होतंय माहिती का की बरेच विषय असे आज सगळ्या राजकारणी लोक जे आहेत आता पदावर मोठ्या की निधी आला म्हणजे प्रत्येक राजकारणी विचारतो माझं काय, हे तुम्ही मोडीत काढाल का? तर त्यासाठी आम्ही मुद्दाच केला की उमेदवार कसा असावा, स्वार्थी असावा निस्वार्थी असावा. कारण मग जनासामी आम्हालाच या ठिकाणी घडवलं तयार केलंय की निष्काम कर्मयोग या माध्यमातून जनसामान्य घडवलंय. निष्काम कर्मयोग म्हणजे काय, तुम्ही काम करीत राहा, फळाची कोणती अपेक्षा करू नका. त्या माध्यमातून जनासामान्य आम्हाला काही कमी केले नाहीत. आणि म्हणून की जो निधी शासनाचा असेल तो पूर्णची पूर्ण बघा नवे तर कमी पडत आम्ही वर्गणी करू, काय करू किंवा देणगी जमा करू. मात्र उत्कृष्ट काम कसं होईल याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने करणार आहोत. बाबाजी अजून बरेच विषय असे आहेत की आपल्यावर आरोप केले जातात. आपल्यावर आरोप असे केले जातात की बाबाजींकडे सगळ्यात जास्त संपत्ती, आज तुमच्याकडे 38 कोटीची लिगली संपत्ती आपण दाखवली, याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? तर बघा तो गैरसमज होण्याचं कारण असं आहे की बाबांना आपल्यासारखे अनेक जे होते त्यांनी जमिनी दिल्या दान म्हणून, आणि ते स्थावर मालमत्ता आहे, ते काही रोकडे पैसे नाहीत. आणि त्यावेळेला त्या जमिनीची किंमत 71 लाख होती आणि आता ती जमिनीची किंमत 38 कोटी झाली. त्यामुळे व्हॅल्युएशन वाढलं. त्यामुळे आणि ती संपत्ती सुद्धा आमची नाही, ती सर्व जनतेसाठी जनता जनार्दनाची आहेत. कारण जेवढ्या बघा जमिनी बाबांना दान देण्यात आणण्यात आम्ही ट्रस्ट बघा स्थापन केले. सर्व जमिनी आम्ही यापूर्वीच्या सर्व बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ते आपल्या इंडिव्हिज्युअल नावावर आहे. नाही मग तेच ना, तर तोच प्रोसिजर आपल्याला बाबा सांगणार नाहीत की जेवढ्या जमिनी बाबांच्या वैयक्तिक नावावर होत्या, जे आम्ही ट्रस्ट स्थापन 4-5 ट्रस्ट स्थापन जसं नाशिकमध्ये आमचं बाणेश्वर ट्रस्ट आहे. या नाशिक जिल्ह्यात सर्व जमिनी आम्ही कुठे जोडल्या, ट्रस्टला जोडल्या. मात्र काही प्रोसिजर मध्ये काही त्या जोडचावड राहून गेल्या आणि म्हणून त्या तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. जर म्हणून आता निवडणूक झाल्यानंतर सर्व समित्या या ट्रस्टला जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मला सांगितलं की आपल्या सगळ्या भक्त अनुयायांनी सांगितलं की आपण राजकारणात आलं पाहिजे, पण बरेच जनसामान्यांचे प्रश्न आहे की बाबा लोकांनी किंवा धार्मिक जे कार्यकर्ता ह्या लोकांनी राजकारणात येऊ नये. तुम्ही त्या लोकांना काय सांगाल? ते बघा की ग्रस्ती व्यक्ती कधीही त्या ठिकाणी निस्वार्थी राहू शकत नाही असं. बरोबर. आणि जर आपल्याला समस्या वगैरे जनसेवा जर करायची असेल तर त्याला निस्वार्थी व्यक्ती असणं गरजेचं आहे. आणि साधू संत हे निस्वार्थी असल्याने आम्हाला जनस्वामींनीच बघा आम्हाला या ठिकाणी असं बनवलं आहे की तुम्ही काय करा, निस्वार्थीप्रमाणे जनसेवा त्याचा आशीर्वाद घ्या. बरोबर. आज बरेच प्रश्न नाशिक शहराला आहे. तुमचा MIDCचा प्रश्न आहे, तो तर राज्य सरकारचा आहे. त्याच्यानंतर बघा द्वारका टू नाशिक रोड आणि सिन्नर फाटा आपल्याला एक मोठा फ्लायओव्हर हवा आहे. गेल्या 20 वर्ष झालं लोक वाट बघताय त्याची. आणि नागपूर पॅटर्न राबवायचं असं मागं चाललं होतं, त्याचं 3दा उद्घाटन पण झालं. तुम्हाला पण माहिती उद्घाटन कोणी केले.
तर आपल्याला काय वाटतं, ते मेट्रो प्रकल्पात कन्वर्ट झालं पाहिजे, म्हणजे फ्लायओव्हर त्याच्यावरती मेट्रो नाशिककरांसाठी? तर नाशिककरांसाठी बेरोजगारीचा आणि जो वाहतुकीचा मुद्दा आहे त्याबद्दल बाबांनी विचार केलाय. जे उद्योगधंदे यापुढे आणले गेले म्हणजे अपूर्ण राहिले ते पूर्ण करायचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि इतर मोठे उद्योगधंदे कशा आणता येतील जेणेकरून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याप्रमाणे राहिला मुद्दा वाहतुकीचा. वाहतुकीमध्ये जे काही अपुरे म्हणजे काही फक्त उद्घाटन केले मात्र नाशिक रोड ते द्वारका हा जो उड्डाण पूल आहे हा निश्चित बघा पूर्ण करायचा आमचा मानस आहे. त्यापण इतरही ठिकाणी जिथे गरज आहे तिथे उड्डाण पूल आम्ही करणार आहोत. दुसरा विषय म्हणजे या आजकाल जे काही कोंडी होते वाहतुकीची कोंडी भविष्यात दृष्टिकोनातून तर आम्हाला असं वाटतं की जास्तीत जास्त त्या ठिकाणी वाहतुकीमध्ये की सायकल आपण ज्याला सायकल संस्कृती म्हणतो या संस्कृतीचा कसा त्याच्यामध्ये समाविष्ट करते. की समजा साधं उदाहरण समजा दररोज बघा आपले सरकारी किंवा इतर कर्मचारी लोक कारखान्यात आपल्याला कापडाला कामाला जातात. तर समजा पहिल्यांदा आपण 8 महिन्यातून काय करतो 2-4 वेळा काय करा दर सोमवारी किंवा एखाद्या रविवारी सायकलीने जर जावं असं त्यांना टाकण्यात त्यांना विनंती करण्यात येईल. नंतर पुन्हा आठवड्यातून 1 दिवस आपण जाऊ आठवड्यात 2 दिवस अशा रीती सायकल जर या ठिकाणी काम कर्मचारी किंवा सेवकांनी या ठिकाणी जर वापर जर केला तर आर्थिकदृष्ट्याही आणि पर्यावरण दृष्टिकोनातूनही आणि अनेक दृष्टिकोनातून बघा पार्किंग अनेक दृष्टिकोन वाहतुकीचा दृष्टिकोन अनेक दृष्टी आपला फायदा होऊ शकतो. म्हणून सायकल संस्कृती रुजवता जाईल असंही या ठिकाणी आमचं मानस. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर आपण असंच बघत राहा. 1-2 मिनिटाचा ब्रेक होऊन आम्ही परत येतोय. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अजून बरेच असे आरोप केले जातात आपल्याला शिवसेनेचे आणि बीजेपीचे मतं खाण्यासाठी उभं केलं. लोकांनी आपल्याला का निवडून द्यावं? बाबाजी म्हटले जो फंड येतो त्याच्यात माझं काय? आमच्या विचारांचा जो पक्ष असेल तुमचा विचार हिंदुत्ववादी म्हणजे मग हिंदुत्ववादी विचाराचा कोणता पक्ष? जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर आज आपल्या बरोबर बाबाजी आहेत. बाबाजींची ओळख ही द्यायची कोणाला गरज नाहीये. बाबाजींना पूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि भारतात संपूर्ण लोक ओळखतात. आणि बाबाजी आज लोकसभेचे उमेदवार आहेत नाशिक मधनं. बाबाजी, आपला महत्वाचा विषय आहे, आपल्या शहरातनं गोदावरी गंगा ही वाहती. आज तिची अवस्था इतकी प्रदूषित झालेली आहे, लोक तिथं अक्षरशः हात धुवायला पण तयार नाहीये. याविषयी आपलं काय मत आहे, काय सांगाल तुम्ही याविषयी? गोदावरी माता हिला गौतम ऋषींनी तपस्या करून बघा या जनसामान्यांच्या उद्धारासाठी या अवतरण केलंय. आणि अवतरण केलं असं आपण जी अवस्था पाहतो ही अत्यंत एक दुर्दशाची झालेली आहे. ही आपल्या दृष्टीने अत्यंत दुःखदायक आहे, खंताची बाब आहे. म्हणून त्या दृष्टीने बाबांनी असा विचार केलेला आहे की ही पर्यटनाची भूमी आहे, ऐतिहासिक भूमी आहे, धार्मिक भूमी आहेत. आणि धार्मिक भूमी असताना की ह्या वास्तविक ह्या इतके पावित्र भागा या गोदावरीचं पाळलं गेलं पाहिजे की लोकांनी स्नान केलं पाहिजे त्या गोदावरीमध्ये. नुसतं स्नानच नाही तर तिथं सुद्धा त्याने घेतलं पाहिजे.
आणि म्हणून भविष्यामध्ये निश्चित बाबांनी या संदर्भामध्ये ठरवलेलं आहे की लोकांचे पर्यटन येतील, यात्रेकरू येतील बघा, आपण अशी होईल काय सगळं की त्यांनी स्नान केलं पाहिजे आणि तीर्थ सुद्धा त्या पद्धतीने त्यांनी मोठ्या श्रद्धेने घेतले पाहिजे. पण तो कामाचा रस्ता खूप मोठा आहे, खूप काम करावं लागणार आहे त्याच्यात. आणि गेले 25 वर्ष लागले महानगरपालिका जनता त्याच्यात काम करते, बरं त्याच्यात फास्ट असं कसं काम करता येईल आपल्याला काय वाटतं? असं म्हणलं बघा, नॉट इम्पॉसिबल, जगात काहीच अशक्य नाही. जर इच्छाशक्ती असेल तर काही आपण करू शकतो. त्यामुळे हा विषय बाबांना किरकोळ वाटतो. बाबाजी, अजून बरेच असे आरोप केले जातात की आपल्याला शिवसेनेचे आणि बीजेपीचे मतं खाण्यासाठी उभं केलंय असं बोललं जातं. याच्याविषयी आपलं काय म्हणणं आहे? तर बघा, बाबा कोणाची मत खाण्याची उभे नाही, तर या ठिकाणी सर्व जनता जनानेच हा निर्णय घेतलाय की वेळा विचारला आहे लढायचं आणि जिंकायचं. त्यामुळे मत खाण्याविषयी येत नाही. आणि आजच्या ह्या आपल्या जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर बाबाजींनी आपला मौल्यवान वेळ दिला आणि आपण विविध प्रश्नांची अशी चर्चा केली बाबाजींबरोबर. महत्वाचा विषय असा आहे की आज आपण शहराची चर्चा केली बाबाजी, ग्रामीण भागाविषयी काय मत आहे आपलं? ग्रामीण भागात अतिशय आज तुम्ही त्र्यंबक तालुका घ्या, इगतपुरी तालुका घ्या किंवा सिन्नरचा काही एरिया घ्या, तिथं पाणी नाहीये. आज उबोटाचे जे उमेदवार आहेत ते माझे आमदार राहून चुकले तिथं, पण आज तिथं पाण्याचा भयावह प्रश्न आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? आणि समजा आपण निवडून आले तर सिन्नर तालुका असेल बघा, आता इगतपुरीत इतका पाऊस पडतो पण उन्हाळ्यात प्यायला पाणी नसतं, सिन्नरच्या काही ठाणगाव त्या भागात प्यायला पाणी नसतं. तर समजा उद्या बाबाजी लोकसभेत गेले तर हे प्रश्न तुम्ही कसे सोडवाल? तर आपला मत अत्यंत बरोबर आहे आणि महत्वाचं आहे की या मतदारसंघामध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर हे ग्रामीण भागा तालुके येतात आणि त्या ठिकाणी आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. शेतीप्रधान देश असताना बाबांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी कसं मिळेल बघा याचं नियोजन बाबा करणार आहे. कारण जर पाणीच नसेल तर शेती पिकू शकत नाही. शेती पिकली म्हणजे त्या ठिकाणी शेती बिचाऱ्यांना उपाशी राहावं लागणार किंवा अनेक दुकानं आणि अडचणी सामोरं जावं लागणार. म्हणून पहिला मुद्दा बाबांचा काय असणार आहे, शेतकऱ्याच्या बांधावर पाणी. तर दुसरा मुद्दा या ठिकाणी बाबांनी असा घेतलेला आहे की शेतकरी बघा माल पिकवतात आणि माल पिकवल्यानंतर जर त्याला भाव जर योग्य मिळाला नाही तर त्याला आत्महत्या सुद्धा पाळी येते आपण पाहतो. आणि म्हणून शेतीच्या समजा मालाला कसा भाव मिळेल, हमी भाव आपण घामाला दाम योग्य दाम मिळाला पाहिजे. जर समजा 10 रुपये जर त्यांनी शेतीसाठी खर्च केले असतील तर त्याला कमी कमी 4 रुपये किंवा 15 रुपये कसे मिळतील असा बघा या ठिकाणी एक नियोजन त्या ठिकाणी बाबांनी करणं ठरवले. आणि आपल्या भागामध्ये इतक्या पाऊस पडतो बघा, जर पाण्याचे जर योग्य नियोजन केलं तर आणि इच्छाशक्ती असेल बघा, सर्वात महत्त्वाचं राजकारणामध्ये इच्छाशक्तीचं फार महत्त्व आहे. इच्छाशक्ती असेल तर आपण सर्व कोणतेही बघा अडचण येऊ देता आपल्या ज्या सर्व अडचणी प्रश्न ते सर्व सोडू शकतो. बरोबर आहे. आणि आजच्या ह्या प्रचंड अशा प्रश्नांची उत्तर बाबाजींनी आपल्याला दिली आहेत आणि प्रश्नावली अशीच चालू राहील. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर परत आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेतोय. धन्यवाद. अजून बरेच असे आरोप केले जातात आपल्याला शिवसेनेचे आणि बीजेपीचे मतं खाण्यासाठी उभं केलं. लोकांनी आपल्याला का निवडून द्यावं? बाबाजी म्हटले जो फंड येतो त्याच्यात माझं काय? द्वैत समिती आमच्या विचारांचा द्वैत पक्ष असेल. तुमचा विचार हिंदुत्ववादी, म्हणजे मग हिंदुत्ववादी विचाराचा कोणता पक्ष? जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर परत आपलं स्वागत आहे. आपल्या बरोबर बाबाजी आहेत. बाबाजींना प्रश्न आपण बरेच केले आणि प्रश्नांची त्यांनी छान आणि सडेतोड उत्तरं दिले. बाबाजी, जागर जनस्थानच्या वतीने आपल्याला अजून एक प्रश्न आहे. आपण जर निवडून आल्यानंतर आपल्याला सत्ताधारी पक्ष हा महत्वाचा असतो. निवडून आल्यानंतर आपण कुठल्या सत्ताधारी पक्षाला सपोर्ट करणार आहे? तर या सपोर्टच्या बाबतीमध्ये आम्ही असा विचार केलेला की जो आमच्या समिचारी असेल, द्वैत समिचारी आमच्या विचारांचा द्वैत पक्ष असेल. तुमचा विचार हिंदुत्ववादी, म्हणजे मग हिंदुत्ववादी विचाराचा कोणता पक्ष आहे? आता आपण या ठिकाणी जाणतात त्यामुळे आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे आपण आता लक्षात घ्या, बाबाजी हे हिंदुत्वाचे विचाराचे
आणि हिंदुत्ववादी विचाराचा कुठला पक्ष आहे, बाबाजी जर निवडून आले तर नक्की त्या पक्षाला सपोर्ट करतील, आपण असं गृहीत धरू. आणि ह्या लोकसभेच्या 18व्या पर्वात आपल्याकडे लोक आशेने बघतायत, तर त्यांची आशा पूर्ण होईल का 100%? तर मग त्यासाठी बाबांचं एक स्वप्न आहे की सर्व समस्या प्रश्न असतील कसे मतदारसंघ सोडवता येतील. तर एक बघा, जसं आपण संसद भवन कुठं दिलेलं, तसं बाबा नाशिकमध्ये एक छोटस एक भवन निर्माण करणं, भवन, आणि त्या भवनामध्ये संपूर्ण विभाग आपण ठेवणार आहेत. शेती असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, वन विभाग असेल, जे संपूर्ण बघा त्या ठिकाणी विभाग आपल्याला पाहायला मिळतील. आणि तज्ञ, प्रत्येक विभागात तज्ञ व्यक्तींची कमिटी असेल, आणि त्या कमिटीच्या माध्यमातून समजा पाण्याचा प्रश्न संदर्भात काही विषय असेल, जर ती पाणी तज्ञ कमिटी असेल त्या शिक्षणात जाईल, तिथे त्यांना ते मार्गदर्शन, म्हणजे येणाऱ्या लोकांचे तिथं त्या वेगळ्या वेगळ्या विभागात प्रश्न सोडवला जातात. असं आपल्याला एक भवन निर्माण करणार, आणि त्या संपूर्ण त्यांचा एक विभाग करून तज्ञ माणसांनी कमिटी करून सर्वांचे प्रश्न आम्ही कसे मार्गी लावता येतील आणि ते कसे पूर्ण होतील असा पुरेपूर प्रयत्न आम्ही या ठिकाणी. बाबाजी, अजून आता जे मागच्या 8 दिवसात किंवा कालपर्यंत जे एक्झिट पोल येत होते नाशिक साठीचे, तर आपल्याला 2 नंबरला दाखवलं जात आहे. तर याच्यावर आपलं काय मत आहे? त्याच्या 2 नंबरवरून आपण पुढे कशी मुसंडी मारणार, काय आपल्याला वाटतं? आता हे बघा, चालूच राहणार की पोल कमी जास्त झाले, पण आमच्या सर्व मंडळी ठरवले यावेळेला लढायचं आणि जिंकायचं. आता ह्या लढणे आणि जिंकणे ह्या प्रक्रियेत बाबाजींनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं, किंवा आपण जे जनतेला निवडून आल्यानंतर काय करणार आहे, जनतेचे प्रश्न कसे सोडवणार आहे, आता याच्यात ह्या सगळ्या नाशिकच्या विविध कार्यक्रमांमध्ये जसे विविध गोष्टी असतील, जसे आता कांदा प्रश्न आहे, द्राक्ष आहे, पर्यटन आहे, आणि जो पण आता येणारा काळ असणार आहे त्याच्यासाठी खूप काम करावं लागणार आहे. लोकसभा ही खूप नाशिकची मोठी आहे, आणि ह्या लोकसभेच्या ह्या सगळ्या वातावरणात आपण जे लोकांपर्यंत जाऊन लोकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करताय, तर याच्यात आपल्याला काय वाटतंय की आपण खरोखर लोकांचा विश्वास जिंकण्यात प्रयत्न करून विश्वास जिंकणार आहेत का आपण याचा? कारण बघा की ह्या नाशिक भूमीच बाबा ऋण आहे का, आणि बाबाचं समजतात की हे राजकारण किंवा हे खासदारचं निवडणूक आहे किंवा हे जे खासदारचं पद आहे, या माध्यमातून की प्रत्येकाच्या शेतकरी असो, बेरोजगार असो, महिला असो, प्रत्येक कोणत्याही शिक्षणाची बघा त्या ठिकाणी व्यक्ती असून त्याचं ऋण हे बरं बाबा असं समजतात की त्यांचं ऋण आमच्यावर आहे, आणि भगवंताने आम्हाला त्यासाठी या ठिकाणी आयुष्य दिले, आणि संपूर्ण आयुष्य. कारण बघा संन्यास घेताना त्या ठिकाणी आम्हाला संकल्प केला गेला आहे की जगायचं तर जनतेसाठी आणि मरायचं देशासाठी, आणि त्यामुळे समस्या सुटणार की हा प्रश्नच येत नाही. आम्ही प्रत्येकाच्या समस्या कधी सुटतील असंच या ठिकाणी आमचा प्रयत्न असणार. बाबाजींनी आपल्याला सांगितलं की विविध प्रश्न आपण सोडवणार. त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकप्रतिनिधी आहेत ते की जो बाबाजी म्हटले जो फंड येतो त्याच्यात माझं काय, त्याच्यावर पण त्यांनी क्लिअर सांगितलं आम्ही येणारा सगळा फंड हा कामासाठी वापरू, जनतेसाठी वापरू. आपल्या प्रश्नांचे सडतर उत्तर बाबाजींनी दिले. आपण जागर जनस्थानला एवढा वेळ दिला. नुसतं फंडच नाही, बाबांचा पगार आहे ना, पगार मिळतो ना, खासदार पगार, तो पगाराचं भत्ती असेल जे मिळतात ना, तो संपूर्ण सुद्धा तो पगार सुद्धा बाबा जनतेसाठीच काय करणार, वापरणार आहे कामासाठी. तर अशा ह्या 18 लोकसभेचे उमेदवार बाबाजींचे सगळे विचार आपण ऐकले, आणि ह्या विचारातनं जनतेने ठरवायचंय काय करायचंय ते. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर येताना जाताना लोकांनी लक्ष ठेवून ही मुलाखत नक्की बघावी. नमस्कार. सर्व जनता जनार्दनांना विनंती आहे की यावेळी आपण बादली या चिन्हाला प्राधान्य देऊन आपण या ठिकाणी बाबांना आपल्या सेवेची संधी द्या, आणि आपला या नाशिक मतदारसंघाचा इतिहास घडावा. अजून बरेच असे आरोप केले जातात आपल्याला शिवसेनेचे आणि बीजेपीचे मतं खाण्यासाठी उभं केलं. लोकांनी आपल्याला का निवडून द्यावं? बाबाजी म्हटले जो फंड येतो त्याच्यात माझं काय? द्वैत समिती आमच्या विचारांचा द्वैत पक्ष असेल. तुमचा विचार हिंदुत्ववादी, म्हणजे मग हिंदुत्ववादी विचाराचा कोणता पक्ष?
अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.